हे गाईज गुड मॉर्निंग. आणि सकाळी सकाळी मी कुठे निघालेली आहे गेस करा. आणि हा निसर्ग बघा किती जास्त सुंदर आहे. ओ माय गॉड. सो चला गाईज नंतर चालू करते. सो गाईज येतानाच मी अस्तर घेऊन आले होते ब्लाऊज पीसचे. आणि ही साडी आहे, खूप सुंदर साडी आहे. आणि याच्यावरती आता मी ब्लाऊज स्टिच करणार आहे. पहिल्यांदा कट करणार आहे आणि त्याच्यानंतर मी किंवा मम्मी स्टिच करेल. आय गेस मम्मीच करेल. पण आता मी याचं माप वगैरे घेत आहे व्यवस्थित आणि स्टिच करणार आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा ब्लाऊज एकदम फिट बसावा आणि गळ्यातून वगैरे खांद्यातून वगैरे खाली नाही यावा, तर व्यवस्थित माप घेणे गरजेचे आहे. आणि मी खूप वेळ लावते माप घेताना, कारण की मला तो व्यवस्थित बसणे इम्पॉर्टंट असते. आणि गाईज ब्लाऊज हा मम्मीच्याच मापने स्टिच केलेला आहे. आणि त्याच्यानंतर माझा आलेला आहे नायकाचे पार्सल. मी खूप सारे प्रोडक्ट ऑर्डर केलेले आहेत. शॅम्पू, मस्कारा अँड मोस्ट इम्पॉर्टंट माझं ममाअर्थचं लिप बाम संपले होते. सो मला ऑर्डर करणे मस्ट होते. सो मी ते ऑर्डर केलेले आहे. आणि 2 शॅम्पू ऑर्डर केलेले आहे. सो तुम्ही बघा मी कोणते कोणते शॅम्पू ऑर्डर केलेले आहेत. सो गाईज संध्याकाळी मी निघालेली आहे मम्मीसोबत काही भाजीपाला आणण्यासाठी. आणि ती म्हणाली की चल आपण जाऊया. तर चला. आणि इथे खूप छान असे फ्लॉवर होते, हे मला आवडतात. याचं नाव काय आहे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हे मला फार आवडतात. यामध्ये व्हाईट कलर सगळ्यात जास्त आवडतो. आणि आम्ही घेत आहोत वांगी. आणि खूप छान वांगी आहेत. मला तर असं पण वांगी आवडतात. आणि इथे टॉमॅटो आणि जांभूळ होते. सो जांभूळ पण घेतलेले आहेत. सो येताना मी आणलेली आहे कचोरी आणि वडापाव. The next day. सकाळी सकाळी माझ्या छोट्याशा गार्डनमध्ये बघा किती छान रोज आलेले आहेत. हाय गाईज, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉगिंग करत आहे, कारण की मी खूप जास्त बिझी होते काही दिवस. सो इट्स ओके. आणि आजचा हा माझा लुक आहे. आणि ही साडी खरंच खूप सुंदर आहे, खूप छान आहे. आणि या साडीची तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कमेंट करा, DM करा, मी डेफिनेटली देईन तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, आज काहीतरी मी झणझणीत अशी रेसिपी बनवणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो चला गाईज आता आवरते आणि त्याच्यानंतर चालू करते. सो गाईज आज मी बनवणार आहे ऑमलेट रोल मसाला. आणि ही नवीन रेसिपी आहे. तर यासाठी आपल्याला येलो पार्ट वेगळा करायचा आहे आणि व्हाईट पार्ट वेगळा करायचा आहे. तर इथे मी वेगळा करून घेतलेला आहे. तुम्ही सेम प्रोसेसमध्ये करा, खूप जास्त वेळ लागतो पण ठीक आहे. आणि दोन्हींमध्ये थोडंसं मीठ टाका, चवीनुसार टाका, जास्त नका टाकू. सो छान असे मिक्स करून घ्या. आणि आता आपल्याला याची ऑमलेट बनवायची आहे. आणि कशा प्रकारे ऑमलेट बनवायचे आहे तर बघा गाईज. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, हा माझा खूप जास्त जुना तवा आहे, पॅन म्हणू शकता. आणि याला इग्नोर करा, कारण की हा फक्त नॉनव्हेजसाठी वापरला जातो. आणि यामध्ये मी ऑइल टाकलेले आहे. तुम्हाला जर कमी ऑइल टाकायचं असेल तर टाकू शकता. पण आता मी इथे अंडे कमी घेतलेले आहेत, तर तुम्ही जास्त घ्या. आणि इथे माझ्यासोबत आता पप्पा आहेत, मम्मी बाहेर गेली आहे, त्यामुळे पप्पा आणि मी ट्राय करतो आहे. पप्पांना पहिल्यांदा समजतच नव्हते की कसे टाकायचे, त्यामुळे ही ऑमलेट अशी झालेली आहे. इग्नोर करा, अजून चांगल्या प्रकारे होऊ शकते. सो गाईज ही व्हाईट कलरची वडी तयार झालेली आहे. आणि त्याच्या शेजारीच आपल्याला येलो कलरची वडी तयार करायची आहे. आणि पप्पांनी ते साईडला स्प्रेड केलेले आहे. आणि खूप जास्त हलक्या हाताने वडी तयार करायची आहे, कारण की ती एक्झॅक्टली चांगली नाही बनत. खूप मेहनतीने ट्राय करावी लागते. तुम्ही बघा मी किती जास्त मेहनत करत आहे. आणि हे साईडला पलटी होत नव्हते. आणि नंतर पप्पांनी 2 चम्मच घेऊन ते पलटी केलेले आहे, कारण की माझ्या एका हातामध्ये मोबाईल आहे. सो मला ते एकटीला नव्हते जमत, त्यामुळे मला पप्पांनी हेल्प केलेली आहे. आणि ही छान अशी वडी तयार झालेली आहे. इथे थोडासा येलो पार्ट कमी पडलेला आहे, त्यामुळे मी आधीच सांगितले की मी 3 घेतलेले आहेत अंडे, तुम्ही 4 घ्या. आणि इथे आपल्याला मसाला बारीक करायचा आहे, त्याला आपण हिरवं वाटण पण म्हणू शकतो.
आणि मी कांदा, आलं, लसूण, मिरे आणि काही मसाले आहेत ते घेतलेले आहेत आणि इथे वाटण तयार झालेलं आहे. सो कढाई गरम झालेली आहे, त्यामध्ये मी 2 पळी तेल टाकलेलं आहे. 2 म्हणजे एक्झॅक्टली फुल भरून नाही टाकलेले, थोडेसे टाकलेले आहे. आणि जे वाटण तयार केलेले आहे ते ॲड करायचं आहे. तुम्ही बघू शकता छान अशी फोडणी बसलेली आहे. छान असे मिक्स करून घ्या आणि थोड्या वेळ झाकून ठेवा. सो गाईज 5 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता जे वाटण तयार करताना पाणी ॲड केले होते आपण ते पूर्णपणे गेलेले आहे आणि छान असे तेल सुटलेले आहे. सो यामध्ये मी ॲड करत आहे गरम मसाला, हळद आणि हे घरचे लाल तिखट आहे. सो याने खूप जास्त टेस्ट भारी येते आणि छान असे मिक्स करून घ्या. आणि गाईज यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, जास्त नाही, आणि थोड्या वेळ झाकून ठेवायचं आहे. आणि गाईज ही रेसिपी मी फर्स्ट टाईम बनवत आहे, पहिल्यांदा बनवत आहे आणि माझ्या पद्धतीने बनवत आहे. मला नाही माहिती कशी होणार आहे. सो चला आता ही वडी कट करून घेऊया आणि ही खूप छान प्रकारे कट झालेली आहे. तुम्ही बघू शकता फक्त यामध्ये येलो पार्ट कमी पडलेला आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं मी स्वतः पहिल्यांदा बनवत आहे, त्यामुळे तुम्ही जर बनवत असाल तर यामध्ये 1 अंड्याचा वापर जास्त करा, जेणेकरून हा पूर्ण राऊंड होईल येल्लोचा आणि ही खूप सुंदर दिसेल. आणि तुम्ही बघू शकता तरी पण हे खूप छान दिसत आहे आणि असंच खाऊ वाटत आहे, पण आपल्याला याची अजून रेसिपी बनवायची आहे. तर चला बनवूया. सो गाईज 5 ते 10 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता वाटण छान अशा प्रकारे परतलेलं आहे, तेल वरती आलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला आता पाणी ॲड करायचं आहे, कारण की आपल्याला जास्त ग्रेव्ही नाही बनवायची, थोडी बनवायची आहे. त्यासाठी पाण्याची आपल्याला जास्त आवश्यकता आहे, पण जास्त पाणी ॲड नका करू. मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. यामध्ये तुम्हाला जेवढ्या प्रकारे दिसत आहे तेवढंच तुम्ही पण ॲड करा आणि तुम्हाला जास्त ग्रेव्ही एकदम घट्ट अशी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही थोडा जास्त मसाला तयार करा. सो चला गाईज यामध्ये आपल्याला ऑमलेट वडी ॲड करायची आहे आणि तुम्ही बघू शकता ही खूप छान दिसत आहे. ओ माय गॉड, सिरियसली. आणि मला डेफिनेटली माहीत आहे की ही रेसिपी बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलेलं असेल आणि तुम्ही नक्की ट्राय करा. आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे कोथिंबीर आणि मी ती ॲड केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता. ओ माय गॉड, हे बघा तुम्ही आणि खरंच तुम्ही घरी ट्राय करा. सिरियसली आता माझ्याकडे शब्द नाही आहेत आणि हे इतकं जास्त टेम्पटिंग दिसत आहे, तर खाताना किती जास्त स्वादिष्ट असेल हा विचार करा. आणि खरंच ही रेसिपी खूप छान झालेली आहे आणि यातला एक पार्ट मी आता घरामध्ये कोणाला तरी खाण्यासाठी देत आहे. मम्मी खात नाही, पप्पा खात नाहीत, मी खात नाही, तर बघूया. जो कोणी पर्सन असेल त्याला मी देणार आहे आणि त्याच्याकडून समजेल मला की ही रेसिपी परफेक्ट झालेली आहे. आणि गाईज मला माहीत आहे तुम्हाला ही रेसिपी बघूनच खूप जास्त आवडलेली आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करणार आहात, तर नक्की ट्राय करा. सो गाईज ऑमलेट वडी मसाला इतका छान बनतो मला माहीत नव्हते आणि खरंच हा खूप जास्त स्वादिष्ट बनलेला आहे. ज्याने खाल्लेला आहे त्याने माझी खूप जास्त प्रशंसा केलेली आहे आणि आय एम सो हॅपी गाईज. सिरियसली तुम्ही नक्की ट्राय करा. तर चला गाईज भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.